नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते बंधू भगिनी, मी पुणे मनपा पुणे येथून सेवानिवृत्त असलेली शिक्षिका सौ सुजाता टोके. सेवा कालात अध्यापनाबरोबरच शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी धडपड करण्याचं वेळ होतं आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यात खंड पडू दिला नाही. तसेच 2001च्या राष्ट्रीय जनगणनेच्या कार्यात उत्कृष्ट कामाबद्दल राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आणि 2005 साली अनपेक्षितपणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. याचं खूपच आनंद मिश्रित कौतुक वाटलं. या सर्व शैक्षणिक सामाजिक प्रवासात अनुभवाचं खूप मोठं भांडार सापडत गेलं. कौटुंबिक सामाजिक स्तरावर नात्यांचे विविध पदर अनुभवायला मिळाले. त्यातील समस्या प्रश्न आढळून आले. हेच नात्यांचे पदर कुठे घट्टविणीचे तर कुठे त्यांची वीण उसवताना दिसून आली. मग विचारचक्र सुरू झालं, हे असं का होतंय? का खरोखरच कवींनी म्हटल्याप्रमाणे दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. नात्यांची वीण उसवण्यास खरोखर फक्त दैवाचाच दोष आहे का, की आपणही त्याला काही अंशी जबाबदार आहोत? आणि हे नात्यांचे पदर आपणासमोर उलगडायला मला आवडेल. जन्मतःच नाळेबरोबर नात्यांची माळ गळ्यात येते. कुटुंबात आई वडील, आजी आजोबा, काका मामा, आत्या मावशी, भाऊ बहीण यांच्या गोतावळ्यातच बाळ लहानाचं मोठं होतं. आजी आजोबांच्या चिवकाऊच्या गोष्टीतून प्रेमाच्या घासाबरोबर संस्काराचं बाळकडूही पाजलं जातं. ही संस्काराची शिदोरी घेऊनच नात्यांची वीण विणायला सुरुवात होते. आईबाबाचं नातं तर निरपेक्ष वृत्तीनं बाळाबरोबर घट्ट विणलं जातं. म्हटलं तर ती वृद्धापकाळाची गुंतवणूकच म्हणावी लागेल. त्यातून प्रेमाचा परतावा मिळेल ही अपेक्षा, परंतु त्यासाठीच प्रेम केलं जातं असं बिलकुल मात्र नाही. हे नात्यातील रेशीमबंध असतात. यावरून एक प्रसंग आठवला. मध्यंतरी गावाला जाण्याचा योग आला होता. त्यावेळी नात्यातील ओलावा, ओढ आणि संघर्ष सर्वच पाहायला मिळाले. गावात एका मानलेल्या मावशीला भेटायला म्हणून गेली, तर मावशी चुलीवर भाकरी भाजत होती. वय साधारण 80-85 या घरात. हाताचा कंप होतोय, मुखात दात नाही, कमरेत वाकलेली. शेजारी साठीला आलेला मुलगा चुलीत लाकडं सरकवत बसलेला. त्यालाही डोळ्यानं धुसर दिसत होतं, तर कानाने ऐकायला येत नव्हतं आणि या कारणामुळे त्याची बायको त्याला कधीच सोडून गेलेली. घरात दोघंच मायलेक. तिचा धाकटा मुलगा मुंबईला नोकरी त्याचं कुटुंब त्याच्याबरोबर. मावशीचं वय तिच्या नातवंडा पतवंडाच्या गोतावळ्यात रमण्याचं, बसून खाण्याचं. पण काय, मला पाहताच तिला भरून आलं. थोडं मोकळं झाल्यावर मी म्हटलं, मावशी, मधू म्हणजे तिचा धाकटा मुलगा येत नाही का गं? पण तिचं उत्तर पहा. अगं येतो का बा तरी, मला मुंबईला चल म्हणतो, पण ह्या बाबाला सोडून कशी जाऊ गं? बरं दोघांनी जायचं तर त्याच्या बायकोला पटेल का? आणि शहरातल्या एवढ्याशा जागत सगळ्यांनी कसं राहायचं तूच सांग. वास्तविक मला समजलं होतं की धाकटा मुलगा कधीच यांची विचारपूस करायला देखील येत नाही. यावरून
बहिणाबाई चौधरींच्या गीतातील ओळी मला आठवल्या. इमानाने इसरला त्याले नेक म्हणूनही, इमानाले इसरला त्याले नेक म्हणूनही, जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणूनही, जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणूनही. पण मावशीनं नाही त्याला दोष दिला, नाही दुसऱ्याला वाऱ्यावर सोडलं. ही आईची माया. अतूट नातं, नात्यातील चिवटबंद असेच असतात. पण तेच बंद कधी सैल होतात तर त्याला कधी तडे जातात. विमल लिमये यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी किती समर्पक आहेत पहा. घर असावे घरासारखं नकोत नुसत्या भिंती, घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. अलीकडच्या काळात अशी जिव्हाळ्याची भरलेली घरे आणि प्रेमाने ओथंबलेली नाती क्वचितच पाहायला मिळू लागली आहेत. त्यामुळं असं म्हणावं लागेल की घर आहे घरासारखं पण नुसत्याच उरल्यात भिंती. घर आहे घरासारखं पण नुसत्याच उरल्या भिंती, तिथं नाही प्रेम जिव्हाळा नुसतीच पोकळ नाती, नुसतीच पोकळ नाती. पिढीनुसार नात्यांची वीण कशी हेलकावे घेते याचे डॉक्टर सुनील गोडबोले यांचं सकाळमध्ये प्रसिद्ध झालेलं हॅपी पेरेंटिंग हे सदर खूप उद्बोधक वाटलं. त्यांच्या मते 1980-90च्या दशकातील जेन एक्स पिढी, त्यावेळी TV केबलचं आक्रमण सुरू झालं होतं आणि त्याचवेळी एकत्र कुटुंब पद्धतीला तडे जायला सुरुवात झाली. पर्यायाने नाती देखील दुभंगायला प्रारंभ झाला. 1991 ते 2010 जेन झेड पिढी, यावेळी तर इंटरनेटमुळे जग जवळ आलं खरं, पण माणसामाणसातील दुरावा वाढला, संवाद हरवला, माणूस एकमेकाशी बोलणंच विसरला. मोबाईलवर हाय हॅलो आलं आणि पत्रातील प्रेम अटलं आणि ते मोबाईलवर उधाणलं. आभासी जगच आपलं कुटुंब वाटायला लागलं. आपलीच रक्ताची नाती परकी वाटायला लागली तर सच्ची मैत्री देखील खुरटायला लागली. विभक्त कुटुंब पद्धती जन्माला येऊन हम दो हमारे दोचा जमाना सुरू झाला. पर्यायाने संस्काराचे स्रोत ही आटू लागले. पाल्यांच्या भवितव्यासाठी, स्पर्धेच्या जगात तग धरण्यासाठी, अर्थार्जनासाठी कुटुंबातून दोन्ही पालक आई आणि बाबा बाहेर पडले. या सर्व फरफटीत संस्काराचं बाळ कोठून मिळणार? आपलं कोण परकं कोण हे समजेनासं झालं. नात्यांची चौकट डळमळीत होऊ लागली. कुप्रवृत्तीच्या असंस्कृत लोकांकडून समाज विघातक कृती घडू लागल्या. अगदी रक्ताच्या नात्यातही विनयभंग, बलात्कार अशा निंदनीय घटना घडत आहेत. हे दररोजच्या व्यावहारिक जगात आपण पाहत आहोत आणि हे असंच घडत राहिलं, नात्यांची वीण उसवत राहिली तर नाती कधीच नव्हती अशी परिस्थिती होईल. नात्यांचा गोतावळा पाहिला तर रक्ताच्या नात्याबरोबरच जोडलेली नाती, मानलेली नाती, सजीव निर्जीव यांच्यातील भावनिक नाती आणि क्वचित लादलेलीही नाती असतात. ही नाती अनुभव, भावना, सहवासातून मजबूत होतात आणि या नात्यांची वीण उसवता कामा नये. ते आपल्याला परवडणारेही नाही, कारण नात्यांची घुसमट होतानाचे परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत. वृद्धाश्रमांची, अनाथाश्रमांची वाढती संख्या हे त्याचंच प्रतीक आहे. नात्यांच्या उसवणीतून संस्कार हद्दपार होत आहेत. हे सावरायची किंबहुना नात्यांच्या विणीला वेळीच टाका घालून नाती जपण्याची, संस्काराची पेरणी करण्याची जबाबदारी आपली म्हणजे मी, आम्ही, आपण आणि समाज या सर्वांचीच आहे. त्यासाठी थोर व्यक्तींचं कार्य महान आहे ते पाहावं लागेल. आदरणीय सिंधुताई सपकाळसारख्या अनाथांची माय झाल्या तर जनसेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉक्टर विनोद शाह भीक मागणाऱ्या अनाथांचे पिता तर निराधार वृद्धांचे पुत्र बनले. सलाम यांच्या कार्याला आणि सेवेला. मध्यंतरी पुण्यामध्ये निराधार हिंदू व्यक्तीचे अंत्यसंस्कार एका मुस्लिम व्यक्तीने रमजानच्या काळात नमाज पठणाला न जाता मृत व्यक्तीचा मुलगा बनून हिंदू पद्धतीने केला. हे कोणतं नातं? हे महान मानवता नातं. हे सर्वांनीच जपायला हवं. समाजाने याचा आदर्श घ्यायला हवा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जेथे स्नेह तेथे देव. प्रेम व स्नेह नात्याचं अधिष्ठान आहे. ही नाती जपण्यास
प्रेम, संवाद, विश्वास ही त्रिसूत्री महत्त्वाचीच नाही का? अलीकडची पिढी स्मार्ट टेक्नोसाव्ही पिढी आहे. आपण म्हणतो मी खूप पावसाळे पाहिले. यापेक्षा त्यांचे कमी पावसाळे आपल्यापेक्षा खूप अनुभव समृद्ध आहेत. संपूर्ण जगाची माहिती ते एका क्लिकवर घर बसल्या मिळवू शकतात. तिथं आपल्या पावसाळ्याचं काय कौतुक. त्यासाठी आपण त्यांच्या अनुभव विश्वास सहभागी होऊन आपण स्मार्ट बनणे, सोशल मीडियावर अप टू डेट राहणे, प्रसंगी त्यांचा सल्ला घेणे आणि त्यात कमीपणा न मानता स्वतःचा हेखेखोरपणा सोडणे गरजेचे आहे. आपले काही अंशी बुरसटलेले विचार त्यांच्यावर न लादता त्यांच्या प्रगल्भ ज्ञानातून काही ज्ञानकण वेचून आपण अद्ययावत स्मार्ट बनणे श्रेयस्कर नाही का? आणि यातूनच नात्यांची वीण मजबूत राहण्यास मदत होईल, यात शंकाच नाही. आणि आपण सर्वांनी नात्यांच्या विणीत गुंफलेला एक मजबूत टाका होऊ शकतो. समाजात वावरताना समविचारी लोकांचे विचार ऐकणे आणि माझेच बरोबर म्हणण्यापेक्षा तुमच्याबरोबर माझेही बरोबर म्हणायला शिकूया. तुमच्यासाठी काय पण हे वाक्य कुटुंबासाठी, मित्रमैत्रिणीसाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी म्हणून बघा. सकारात्मक बदलच दिसेल. मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुर्देवो नमो नमः ही आपली संस्कृती. तर अनुभव संपन्न सजग नवीन पिढीशी, समाजाशी जुळवून घेणे ही आपली प्रकृती होय. हे कायम लक्षात ठेवून वर्तन ठेवले तर नात्यांची वीण उसवण्याची विकृती आपल्याजवळ म्हणण्यापेक्षा समाजात कधीच डोकावणार नाही याची नक्कीच खात्री वाटते. आशा बाळगूया हे असेच होईल. धन्यवाद.